नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरी डिसेंबर 2025 मध्ये जी 16,876 घरांची जी लॉटरी निघालेली होती, म्हणजे 2026 मध्ये त्या लॉटरीला जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते आता लॉग इन विंडो बंद झालेली आहे आणि त्यांची मसुदा यादी त्यांच्या साईटवरती प्रसिद्ध झालेली आहे. जो ड्राफ्ट असतो, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांचा जो एक यादी तिथे लागलेली आहे. या यादीमध्ये तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचा एक ॲप्लिकेशन नंबर असतो. तुमचं नाव, जे तुम्ही फॉर्म भरताना नाव फिलअप केलेलं आहे ते नाव. त्यानंतर कॅटेगरी, कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अर्ज भरला. त्यानंतर टाईप म्हणजे ई-डब्ल्यू-एससाठी अर्ज केला की एल-आय-जीमध्ये अर्ज केला. त्यानंतर तुम्ही पेमेंट कधी केलं त्याची तारीख. आता ही जो ड्राफ्ट लागलेला आहे याच्यामध्ये तुम्ही त्या सिडको होम साईटवरती जाऊन ते तुम्ही तिथे चेक करा. चेक करा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचं नाव व्यवस्थित आहे का? त्यानंतर तिथे जर तुम्हाला जर काही चुकी वाटलेली असेल, तर तुम्हाला तिथून 7 दिवसाच्या आतमध्ये ती चुकी दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला तिथे सांगण्यात येत असते. याच्यामध्ये बघा, आता जो हा ड्रॉप आहे, हा फायनल ड्रॉप नाही, ही मसुदा यादी आहे. फायनल ड्रॉप तुम्हाला 7 दिवसानंतर लागणार आहे. म्हणजे याच्यानंतर त्याच्यानंतर मग तुम्हाला काही चेंजेस करता येणार नाही. म्हणजे त्याच यादीची फायनल जे तुम्ही लॉटरीमध्ये जेव्हा चॉईस टाकणार आहात, त्याच यादीचा तेथे विचार करण्यात येणार आहे. मसुदा यादी तुम्हाला कुठे पाहायची, कशी पाहायची, कुठे उपलब्ध आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको लॉटरी, म्हाडा लॉटरी आणि PMRD, FCFS ही सर्व लॉटरीची माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळत असतात. बघा, ही मसुदा यादी लागलेली आहे. त्यानंतर तुमचा फायनल ड्राफ्ट लागणार आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचं चॉईस ओपन करण्यासाठी जी विंडो आहे ती ओपन होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 राऊंडमध्ये भाग घेता येणार आहे. हे सर्व माहिती जे PDF आलेले आहेत त्यांच्यामध्ये पूर्ण अपडेट झालेले आहेत. तुम्हाला 3 राऊंडमध्ये भाग घ्यायचा. चौथा राऊंड हा तुम्हाला सिडकोचा असेल. परत तुम्हाला सांगतो, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. कमीत कमी 1, जास्तीत जास्त 5 असे तुम्ही तिथे चॉईस तिथे नोंदवू शकता. कोणत्या प्रकल्प स्थळावरती, कोणत्या टॉवरवरती तुम्हाला निवडायचं आहे ते तुम्ही, म्हणजे तुम्हाला जे चॉईस आहेत, तुम्हाला कोणत्या फ्लोअरवरती हव्या आहेत, कोणत्या लोकेशनला हव्या आहेत. 15 ते 16 लोकेशन सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये EWHचे लोकेशन आहेत, LIGचे लोकेशन आहेत. जे तुम्हाला चॉईस आहे, तुमचे जे टाईप तिथे तुम्ही जेव्हा लॉग इन करणार आहेत तिथे हे सर्व माहिती अपडेट होणार आहेत, म्हणजे उपलब्ध होणार आहेत. तुम्हाला चॉईस कोणत्या फ्लोअरवरती ते सर्व तिथं ऑप्शन ओपन होत असतात. त्यानंतर हे झाला पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. कमीत कमी 1, जास्तीत जास्त 5. त्यानंतर तुम्हाला चौथा राऊंड असणार आहे. चौथा राऊंड म्हणजे कसं असणार आहे, जर तुम्हाला तिन्ही राऊंडमध्ये जर घरं नाही लागली, तर तुम्हाला चौथा राऊंड हा सिडकोचा असणार आहे. म्हणजे तुम्हाला सिडकोद्वारा एक रँडमली घर दिलं जाणार आहे. ते तुम्हाला सर्व तुमच्या पोर्टलवरतीच अपडेट होणार आहे, जिथं तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथंच. चौथा राऊंडमध्ये तुम्हाला सिडकोद्वारा एक रँडमली घर दिलं जाणार आहे. त्या रँडमली घरामध्ये तुम्हाला जर ते घर हवं असेल, तर तुम्ही त्याला होकार देऊ शकता. नसेल तर तुम्ही नकार देऊ शकता. तुम्हाला ते 15 दिवसांची वेळ देण्यात येईल. ही पण माहिती तिथे अपडेट झालेली आहे. म्हणजे तुम्हाला जर चौथ्या राऊंडमध्ये जर घर लागलं, तर तुम्हाला जर येस, होकार, नकार ते तुम्ही देऊ शकता. 15 दिवसांची तुम्हाला तिथे वेळ देण्यात आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला मग जी EMD अमाउंट आहे त्यांनी सांगितलेली आहे. म्हणजे EWSसाठी 75,000 तुम्हाला द्यायचे आहेत, म्हणजे EMD अमाउंट. त्यानंतर LIGसाठी तुम्हाला ₹1,50,000 अमाउंट द्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला जे 2 BHKची घरं आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ₹2,00,000 EMD अमाउंट तिथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तर ही ही समोरची प्रोसेस असणार आहे. आणि तुम्हाला हे जे जी मसुदा यादी कुठे अपडेट झालेली आहे ते पण आता पाहणार आहोत. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा, आपण सिडको होम साईटवरती आल्यानंतर आपल्याला हे जे पेज त्यांचं ओपन झालेले आहेत, इथे पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. पसंतीक्रम निवड विंडो आता बंद झाली आहे. सोडतीची तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, म्हणजे जाहीर केली जाईल. बघा, हे पेज आलेले आहेत. हे पेज झाल्यानंतर या पेजला इथून तुम्ही क्लोज करा. त्यानंतर हे क्लोज झाल्यानंतर तुम्ही इथं जे प्रोजेक्ट आहेत या लॉटरीमधील ज्या लोकेशनची घरं सांगण्यात आलेली आहेत, 15 ते 16 लोकेशन, EWS, LIG. त्यानंतर तुम्ही ह्या स्क्रोल डाऊन खाली घ्या. त्यानंतर खाली आल्यानंतर बघा, तुम्हाला इथं पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. डिसेंबर लॉटरी इन्फो ड्राफ्ट लिस्ट पब्लिकेशन या साईडला तुम्ही जो ॲरो दिसत आहे या साईडला तुम्ही क्लिक करा. या साईडला तुम्ही क्लिक केल्यानंतर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांची पूर्ण माहिती,
म्हणजे सिरियल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, ॲप्लिकंट नेम, कॅटेगरी टाईप आणि पेमेंट डेट ही सर्व माहिती इथे अपडेट होत झालेली आहे. याच्यानंतर तुम्हाला जो एक नंबर आला असेल, तुम्ही फॉर्म भरलेला असेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल, तर तुम्ही सर्चमध्ये ॲप्लिकेशन नंबर टाका किंवा तुमचं नाव टाका. हे सर्चमध्ये केल्यानंतर तुमचं नाव तिथे अपडेट होणार आहे. अपडेट झाल्यानंतर तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थित आहे की नाही हे चेक करा. अशी ही इथं अपडेट झालेली माहिती आहे. तर अशी ही आपण मसुदे आधी कुठे चेक करायची त्याची माहिती बघितली आणि त्यानंतर तुम्हाला जी पुढची प्रोसेस असणार आहेत, फर्स्ट राउंड, सेकंड राउंड, थर्ड राउंड आणि चौथा जो सिडकोचा राउंड, ही सर्व माहिती आपण इथे चेक केलेली आहे. असा हा महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही व्हिडिओ बघितल्यानंतर जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर निश्चित हमखास कमेंट करा. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. भेटू असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतो. धन्यवाद.